मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन ऑफ रॅशनल नंबर्स आज आपल्याला पाहायचं आहे. दीज आर द ऑपरेशन्स ऑन रॅशनल नंबर. मल्टिप्लिकेशनच्या काय प्रॉपर्टीज आहेत आणि डिव्हिजनच्या काय प्रॉपर्टीज आहेत, कसं करायचं ते आज आपण बघूया रॅशनल नंबर्सचं. ठीक आहे, तर आता ॲट फर्स्ट व्हॉट इज मीन बाय रॅशनल नंबर थोडक्यात बघूया. एनी नंबर पी अपॉन क्यू इज कॉल्ड रॅशनल नंबर वेअर इज क्यू इज नॉट इक्वल टू 0. आता रॅशनल नंबर्समध्ये ऑल इंटिजर्स सगळे रॅशनल नंबर्स आहेत प्लस ऑल सगळे फ्रॅक्शन्स ऑफ द फॉर्म 3/4, 5/2 दीज आर द ऑल रॅशनल नंबर्स. ओके, तर आता ॲट फर्स्ट आपण मल्टिप्लिकेशन ऑफ रॅशनल नंबर्स बघूया. मल्टिप्लिकेशन ऑफ 2 पॉझिटिव्ह रॅशनल नंबर्स इज ऑल्सो पॉझिटिव्ह. ओके, 2 × 2 इज इक्वल टू 4 येतं, पॉझिटिव्हच येतं. ठीक आहे, आता याच्यामध्ये जर आपण एखादं फ्रॅक्शनचं मल्टिप्लिकेशन घेतलं 5/4 मल्टिप्लाय बाय 1/3. आता इथं फ्रॅक्शनचं मल्टिप्लिकेशन करताना कसं करायचं, तर न्यूमरेटरचं मल्टिप्लिकेशन, डिनोमिनेटरचं मल्टिप्लिकेशन. 5 × 1 5 आणि 4 × 3 12 असं येईल, पण ते पॉझिटिव्ह असेल. नेक्स्ट मल्टिप्लिकेशन ऑफ 2 निगेटिव्ह रॅशनल नंबर्स इज पॉझिटिव्ह. ओके, हे लक्षात ठेवा. -2 × -2 किती येतं, 4 येतं. ठीक आहे, आणि सपोज -1/2 मल्टिप्लाय बाय -1/3/4 घेऊया आपण. ठीक आहे, तर आता यांचं मल्टिप्लिकेशन कसं करायचं, तर न्यूमरेटरचं मल्टिप्लिकेशन, डिनॉमिनेटरचं मल्टिप्लिकेशन. -1 मल्टिप्लाय बाय -3/2 मल्टिप्लाय बाय 4. ओके, तर निगेटिव्हचं काय मल्टिप्लिकेशन होतं, काय होतं, पॉझिटिव्ह साईन होतं. 3 येईल यांचं मल्टिप्लिकेशन आणि खाली येईल 8 येईल. ठीक आहे, आणि सपोज 1 नंबर पॉझिटिव्ह असेल आणि 1 नंबर जर निगेटिव्ह असेल तर त्यांचं मल्टिप्लिकेशन निगेटिव्हच येतं. ओके, फॉर एक्झाम्पल -3 × 4 घेतलं तर यांचं मल्टिप्लिकेशन -12 येतं. ठीक आहे, दोन्हीपैकी 1 जरी नंबर कोणत्या तरी एका जरी नंबरला निगेटिव्ह साईन असेल तर त्यांचं मल्टिप्लिकेशन निगेटिव्हच येणार आहे. ठीक आहे, आता या फ्रॅक्शनचं मल्टिप्लिकेशन काय आहे ते पण बघूया. 3/5 मल्टिप्लाय बाय 1/6. तर आता इथे आधी ऑब्झर्व करायचं की कोणत्या टर्म्स कॅन्सल होतात का, आणि टर्म्स कॅन्सल होत असेल तर तो सिम्पलेस्ट फॉर्म काढून ते रॅशनल नंबरचं मल्टिप्लिकेशन तयार होईल. तर आता इथं 3 आहे, इथं 6 आहे, तर अशा टर्म्स कॅन्सल होत अशा किंवा वरून खाली असणाऱ्या, वर आणि खाली कॅन्सल होतं. पण कोणकोणत्या टर्म्स कॅन्सल नाही होत, 3 आणि या साईडला न्यूमरेटरला असणाऱ्या टर्म्स कॅन्सल नाही होत. म्हणजे मी कसं सांगते, 3 मल्टिप्लाय बाय, आता इथं 3 असेल आणि इथं 5 आणि इथं 6 जर असतं तर आता हे 3 आणि हे 3 कॅन्सल नाही होत. ठीक आहे, आता काय करायचं, 3 × 1 = 3, 3 × 2 = 6 करायचं. न्यूमरेटरचं मल्टिप्लिकेशन, डिनॉमिनेटरचं मल्टिप्लिकेशन. 1 येईल वरी आणि इथं खाली येईल 10, 1/10 येईल. ठीक आहे, आता नेक्स्ट पुढचं एक्झाम्पल घेतलेलं आहे. आता इथं पण तसंच, इथं वर 5 आहे आणि इकडं क्रॉसला 5 आहे. 5 कॅन्सल होईल, -6 कॅन्सल होईल, यांचं मल्टिप्लिकेशन किती येईल, 1 येईल. ठीक आहे, तर ज्यावेळेस असं होतं, ज्यावेळेस 2 रॅशनल नंबर्सचं मल्टिप्लिकेशन 1 येतं त्यांना एकमेकाचे मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स असं म्हणतात, लक्षात ठेवा. आणि ज्यावेळेस आता अजून एक एक्झाम्पल घेऊया आपण. -1/2 मल्टिप्लाय बाय 2/-1 घेतलं. ठीक आहे, तर हे पण एकमेकांचे मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स आहेत. अजून एक फॉर एक्झाम्पल आपण 3 घेऊया, तर 3चं मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स काय आहे, 1/3 येईल. 3 × 1/3 कॅन्सल होतो, त्याला मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्सलाच रेसिप्रोकल असंही म्हणतात. 3चा रेसिप्रोकल काय आहे, तर 1/3. 5/6चा रेसिप्रोकल काय आहे, तर -6/5. ओके, आता इथं लक्षात ठेवा, जर आता हे असं असतं मगाशी, इथं 5/6 आहे, मल्टिप्लाय बाय 6/5 असतं, तर हे टर्म्स कॅन्सल झालं असतं, पण यांचं मल्टिप्लिकेशन -1 आलं असतं. मल्टिप्लिकेशन जर -1 आलं तर ते एकमेकाचे मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स नसतात. ठीक आहे, मल्टिप्लिकेशन +1च यायला पाहिजे तरच ते एकमेकांचे मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स होतात. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल आता मी -5चा रेसिप्रोकल काय घेणार, तर मला 1/-5 घ्यावा लागेल. 1/5 घेऊन चालणार नाही. ठीक,
आता पुढचं आपण हे 5th एक्झाम्पल सॉल्व करूया. आता इथं काय दिलेलं आहे बघा, 1/2 इन ब्रॅकेट 1/3 + 5/6. इथं रॅशनल नंबरचं मल्टिप्लिकेशन आहे, पण आधी इथं ब्रॅकेटमधली आपल्याला ॲडिशन करायची आहे. मग आता ही ॲडिशन करताना आता हे मल्टिप्लिकेशन आपण याला डिस्ट्रीब्यूट करू शकतो. ओके, तर 1/2 × 1/3 + 1/2 × 5/6. ओके, डिव्हिजन ऑफ रॅशनल नंबर्स बघायचं आहे. तर डिव्हिजन ऑफ रॅशनल नंबर्समध्ये 2 पॉझिटिव्ह रॅशनल नंबर्सचे डिव्हिजन पॉझिटिव्हच रॅशनल नंबर्स येते. फॉर एक्झाम्पल 12 / 3, तर यांचे डिव्हिजन 4च येतं, पॉझिटिव्हच येतं. ठीक आहे, आणि डिव्हिजन ऑफ 2 निगेटिव्ह रॅशनल नंबर्स पण पॉझिटिव्हच येतं. फॉर एक्झाम्पल -16 / -4 जर असेल तर यांचं डिव्हिजन 4 येतं, पण ते पॉझिटिव्ह येतं. दोन्ही निगेटिव्ह नंबर्स असतील तर त्यांचं डिव्हिजन पण पॉझिटिव्हच येतं, एवढं लक्षात ठेवा. आणि जर सपोज 1 नंबर निगेटिव्ह आणि 1 नंबर पॉझिटिव्ह आला, फॉर एक्झाम्पल -18 / 3 जर असेल तर यांचं जर डिव्हिजन आहे तर ते निगेटिव्ह येतं. कोणताही एक नंबर जर निगेटिव्ह असेल तर त्यांचं डिव्हिजन पण निगेटिव्हच येतं, एवढं लक्षात ठेवा. आता रॅशनल नंबर्सचं डिव्हिजन करताना ज्यावेळेस रॅशनल नंबर्स फ्रॅक्शन फॉर्ममध्ये असतात त्यावेळेस काय चेंजेस करायचे बघा. तर 5/2 आता डिव्हिजनच्या साईनऐवजी मल्टिप्लिकेशन साईन द्यायचा आणि त्याच्या पुढचा जो रॅशनल नंबर आहे त्याचा रेसिप्रोकल किंवा मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स लिहायचा. -7/3 चा रेसिप्रोकल 3/-7 येतो. ओके, मगाशी मी सांगितलं होतं रेसिप्रोकल किंवा मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स म्हणजेच काय असतं, तर ज्या दोन नंबर्सचं मल्टिप्लिकेशन 1 येतं त्याला एकमेकाचे रेसिप्रोकल किंवा मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स म्हणतात. ओके, वरी किंवा खाली दोन्हीपैकी कुठे जरी निगेटिव्ह साईन दिलं तरी पण चालेल, त्यांचं मल्टिप्लिकेशन 1 आलं पाहिजे. ठीक आहे, मल्टिप्लिकेशन 1च आलं पाहिजे, -1 नाही. नीट लक्ष द्या, जर निगेटिव्ह साईन असेल दोन्हीपैकी एका नंबरला तर मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्सला पण निगेटिव्ह साईन असतं, रेसिप्रोकलला पण निगेटिव्ह साईन असतं. आणि जर पॉझिटिव्ह असेल तर आपला रेसिप्रोकल पण पॉझिटिव्हच लिहायचा, साईनकडे लक्ष द्यायचं. आता इथे बघा यांचं न्यूमरेटरचं मल्टिप्लिकेशन करायचं. नॉर्मल मल्टिप्लिकेशन, डिनोमिनेटरचं मल्टिप्लिकेशन 5 × 3 आणि 2 × -7 15/- 14 येईल. ठीक आहे, साईन वरी द्या किंवा खाली द्या, काहीच फरक पडत नाही. आता हे डिव्हिजन करायचं आहे आपल्याला 24/9. आता 8/3 चा मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स 3/8 येतं. आता हे नॉर्मल मल्टिप्लिकेशनसारखं. आता कोणत्या टर्म्स कॅन्सल होतात का ते बघायचं. मग मी सांगितलं होतं या साईडनी किंवा या साईडनी टर्म्स कॅन्सल करू शकतो किंवा वरून खाली. आता 3 × 1 = 3, 3 × 3 = 9 येईल आणि 8 × 1 = 8 आणि 8 × 3 = 24 आला. आता इथं 3/3 आलं तर 3 × 1 = 3, 3 × 1 = 3. तर एकूण ॲन्सर 1 × 1 1 × 1 तर ॲन्सर याचं 1 येतं. ठीक आहे, तर हे होतं डिव्हिजन आणि मल्टिप्लिकेशन ऑफ रॅशनल नंबर्स. तर व्यवस्थित लक्षात ठेवायचं, मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स ऑफ रॅशनल नंबर्स केल्याशिवाय आपल्याला काढल्याशिवाय आपल्याला रॅशनल नंबर्सचं डिव्हिजन करता येत नाही. ठीक आहे, तर आज आपण मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन ऑफ रॅशनल नंबर्स पाहिलेलं आहे. मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजनमधल्या सेम प्रॉपर्टीज कोणकोणत्या, तर डिव्हिजन किंवा मल्टिप्लिकेशन किंवा प्रोडक्ट ऑफ पॉझिटिव्ह रॅशनल नंबर्स इज पॉझिटिव्ह. मल्टिप्लिकेशनसाठी पण हे सेम आहे आणि डिव्हिजनसाठी पण हाही प्रॉपर्टी सेम आहे. तसंच आता इथे सेकंड प्रॉपर्टी, ज्यावेळेस 2 निगेटिव्ह नंबर्सचं मल्टिप्लिकेशन किंवा डिव्हिजन पॉझिटिव्हच येतं. आणि थर्ड, ज्यावेळेस 1 निगेटिव्ह आणि 1 पॉझिटिव्ह असेल मल्टिप्लिकेशन किंवा डिव्हिजनमध्ये तर त्यांचं मल्टिप्लिकेशन किंवा डिव्हिजन निगेटिव्हच येतं.